स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण कन्फ्युजन आहे कोणता करायचा, कसा करायचा, सुचतच नाही. आणि बऱ्याच वेळा आपलं काय होतं, डोकं बंद होऊन जातं. माझं नाव आहे सनी चाबुकस्वार. मी स्वतः कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतो. म्हणजे बी परफेक्ट नावाने ई-कॉमर्स कंपनी आहे, ज्याच्यावरती माझ्या ऑनलाईन पुस्तकांचा सेल खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्याचबरोबर मी ऑनलाईन स्टेज डेअरिंगचे सेशन पण घेतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मी ऑलरेडी करत आलेलो आहे आणि मी तुम्हाला त्याचबद्दल थोडंसं मार्गदर्शन देणार आहे. आणि माझे बरेचसे मित्र बिझनेसमध्ये असल्यामुळं त्याचे फायदे तोटे सगळ्या गोष्टी आता जवळजवळ समजत आलेल्या आहेत. अजूनही शिकतो, लक्षात घ्या. पण तुम्हालाही बिझनेस सुरू करायचा असेल, पण प्रश्न पडत असेल की नेमका कोणता बिझनेस सुरू करू, आणि दररोज नवीन आयडिया दिसतात पण निर्णय होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बिझनेसमध्ये पडण्याच्या अगोदर पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, योग्य पद्धत समजणं गरजेचं आहे. बिझनेस सक्सेस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लक्षात घ्या, मी बरेच वर्ष झालं स्वतःही बिझनेस करतोय. गेली 10 ते 12 वर्ष झालं मी बिझनेसमध्ये आहे. पण आज आपण अशा विषयावरती बोलणार आहे जो विषय माझ्या खूप जवळचा आहे, ज्याच्यामुळं हजारो लोक बिझनेस सुरू करतील आणि त्याचबरोबर सक्सेस पण करतील. मी तर म्हणतो हजार नाही, लाखो लोकांनी केला पाहिजे. कारण होतं काय, आज बऱ्याच लोकांकडे पैसे असतात, वेळ असतो, इच्छा असते, पण आयडिया नसतात. कन्फ्यूज होऊन जातो की हा करू का तो करू, तो करू का तो करू. तर चला सुरू करूया. थोडक्यात आणि साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगतो. पहिली तर ही चूक करू नका, दुसऱ्याचा बिझनेस कॉपी करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, आपण चहा जरी प्यायला गेलो ना, तरी मनामध्ये येतो, आपण कप बघतो ना, आपल्या मनामध्ये येते की अरे एवढे कप गेलेत, म्हणजे ह्याचा किती चहा गेला असेल, दिवसाचा किती छापत असेल. एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बघतो आपण की अरे कपड्याचं दुकान दिसते, किती छापतोय, काउंटरवर बसून नसते, पैसेच घेतोय, खुर्चीवर बसून ह्याचे आयुष्यच आहे. लक्षात येते, आपल्याला आयुष्य दिसते, त्याच्या पाठीमागचं भांडवल, स्ट्रगल आणि काय काय कामं करतात हे आपल्याला दिसत नाही. एक वेळ अशी येते की चहावाल्याला ते कप पण उचलावे लागतात, कप पण धुवावे लागतात, ते करतात, पहाटे उठून जावं लागतं चहाच्या टपरीवरती. ह्या गोष्टी आपण बघत नाही. आपण काय बघतो, लय पैसा कमवतो, त्याने गाडी घेतली. बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात. आज तुम्ही जर बघितलं असेल ना, एखाद्या मित्राने जर कपड्याचा बिझनेस टाकला म्हणून तुम्ही पण लगेच तो सुरू करता. कोणी फूडचा बिझनेस टाकला म्हणून तुम्ही तोच करता. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण त्याला यश मिळालं म्हणजे तुम्हालाही मिळेल याची खात्री नसते. त्याच्या पाठीमागचं स्ट्रगल आपण बघितलेलं नसतं. बिझनेस ट्रेंड पाहून नाही, तर स्वतःची क्षमता पाहून निवडावा लागतो. तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे का, कष्ट करण्याची तयारी आहे का, तुमचं माइंडसेट तसं आहे का, तुम्ही तेवढे मोटिवेट आहात का, तुम्ही तेवढं डेडिकेशनने करणार आहात का, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. स्वतःला हे सिंपल 5 प्रश्न विचारायचं. मला कोणत्या कामाची आवड आहे, माझ्याकडे कोणते स्किल्स आहेत हे समजणं खूप गरजेचं आहे. लोक माझ्याकडून कोणत्या गोष्टीसाठी मदत घेतात, माझ्याकडे किती भांडवल आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. पैशाशिवाय बिझनेस होत नाही. आणि पुढची 5 वर्ष मी हा बिझनेस करू शकतो का. लक्षात घ्या, पुढची 5 वर्ष बिझनेस करू शकत असाल तर बिझनेसमध्ये उतरा. बऱ्याच वेळा काय होतं, बिझनेस खूप धूमधडाक्यात चालू होतो आणि नंतर तेवढ्या शांततेमध्ये बंद होतो आणि आपण गेलं म्हणतो अरे इथं तर बिझनेस होता, हे तर शटर ओपन होतं, अचानक बंद कसं झालं. या प्रश्नांची उत्तरं लिहिणं खूप गरजेचं आहे. अजून समजून घ्या, जर बिझनेस अर्ध्यावरतीच पडला तर तिथं विषय संपून जाईल का आपला, होऊ शकतं. बऱ्याच जणांचं काय होतं, बिझनेस संपल्यानंतर पूर्ण आयुष्याची वाट लागते, सगळं कॉलॅप्स होऊन जातं. त्याच्यामुळे बिझनेस टाकताना अगोदरच विचार करणं खूप गरजेचं आहे. लोकांची समस्या शोधा. समस्येवरती बिझनेस खूप चांगले चालतात, भीतीवरती बिझनेस खूप चांगले चालतात. लक्षात घ्या, यशस्वी बिझनेस म्हणजे काय असतं, प्रॉब्लेम सोल्युशन इज इक्वल टू बिझनेस. सिंपल काय, प्रॉब्लेम प्लस सोल्युशन इज इक्वल टू बिझनेस. लोकांचे प्रॉब्लेम ओळखा, त्याच्यावरती सोल्युशन द्या, तुमचा बिझनेस 100% सक्सेसफुल होणार. लोकांना कोणती अडचण आहे हे ओळखा, त्यावर उपाय देऊ शकता आणि उपाय देऊन बिझनेस तुमचा रन करू शकता. जर त्यांची समस्या मोठी असेल तर लक्षात द्या, बिझनेस पण मोठा होऊ शकतो. दुसरं, छोट्या प्रमाणात सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, पहिल्याच दिवशी लोक एवढी किंवा बिझनेसच्या सुरुवातीलाच एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून टाकतात, इन्व्हेस्टमेंट कव्हर करता करता नाकीनो होऊन जातं. त्याच्यामुळे सुरुवात छोटी करा, हळूहळू अनुभव आल्यानंतर तुमचा बिझनेस ग्रो करायला सुरुवात करा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं आहे, पहिलं ग्राहक मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी डिजिटल मार्केटिंग शिका. फेसबुक, युट्यूब, इन्स्टावरती व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. चुका होणार आहेत, चुका सुधारत राहा आणि बिझनेस वाढवत राहा. स्किल्समध्ये गुंतवणूक करा. स्किल्समध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे, कारण स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल, सेल्सचं स्किल तुम्हाला जमलं पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला आलीच पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झालीच पाहिजे. बिझनेस करण्यापूर्वीच हे स्किल शिकून घेणं खूप गरजेचं आहे. मार्केटिंग शिकून घ्या, कारण मार्केटिंग खूप महत्वाचं आहे. डिजिटल मार्केटिंग असेल किंवा ऑफलाईन मार्केटिंग असेल, दोन्ही मार्केटिंग आपल्याला जमले पाहिजेत. हे स्किल्स तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. सुरुवातीलाच आपला बिझनेस खूप जोरात चालेल, परफेक्टच बिझनेस होईल हा हट्ट सोडून द्या,
कारण हाच माइंडसेट आपल्याला त्रास देतो. सुरुवातीला दिवस वरती खाली होणार आहेत, कारण आपण सक्सेसफुल लोकांचे बिझनेस बघितलेले असतात, ते सेट झालेले असतात. आपली सुरुवात असते. बऱ्याच जणांना एक्झाम्पल सांगत असतो की आंब्याचं झाड लावलं किंवा रोपटं लावलं की लगेच त्याला आंबे येणार नाहीत, थोडीशी वाट बघावी लागते. खूप लोक बिझनेस सुरू करत नाहीत कारण त्याच्या पाठीमागे असतो लोगो तयार नसतो, नाव माहीत नसतं, वेबसाईट नसते, ऑफिस नाही, परफेक्ट वेळ नाही. पण सत्य हे आहे, लक्षात घ्या, परफेक्ट बिझनेस कधी सुरू होत नाही. सुरुवात अडचणीमधूनच होत असते. करत करत सगळ्या गोष्टी होत जातात. लक्षात घ्या, लोगो नसेल तर लोगो बनवायला घ्या, सुरुवात करा, माणूस तिथूनच यशस्वी होत जातो. कोणते बिझनेस करू शकता एक थोडक्यात सांगून देतो मी तुम्हाला. जर अजूनही तुम्हाला आयडिया येत नसेल तर मी काय तुम्हाला आयडिया देतो. सोशल मार्केटिंग ह्याच्यावरती मी एक खूप चांगला व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण बघून घ्या. ग्राफिक डिझायनिंगची एजन्सी टाकू शकता, व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता, डिजिटलचे प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता, ऑनलाईन टीचिंग आहे, ॲफिलिएट मार्केटिंग आहे, ई कॉमर्स, लोकल सर्व्हिसेस देऊ शकता तुम्ही बिझनेसला. यापैकी कोणताही बिझनेस निवडा, 6 महिने सातत्याने तुम्ही काम करा. इव्हन कपड्याचा जरी तुम्ही बिझनेस टाकला, कपड्याचं जरी दुकान टाकलं तरी सातत्याने काम करणं खूप गरजेचं आहे. बिझनेसमध्ये टिकणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, बिझनेसच्या आयडिया शोधण्यामध्ये वेळ घालवू नका, त्यावरती उपाय शोधा, लोकांचे प्रॉब्लेम बघा. लक्षात घ्या, एक मोठा बिझनेस मोठ्या कल्पनेमुळे नाही तर छोट्या सुरुवातीमुळे होत असतो. त्यामुळे सुरुवात महत्वाची आहे. तुमची काय इच्छा आहे की तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. 100% तुम्हाला त्या बाबतीमध्ये पण व्हिडिओ येतील, तुमची ग्रोथ होईल. बिझनेस कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी कंटिन्युअसली घेऊन येत आहे. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.